ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि नगरसेवक गीतेश राऊत आता अडचणीत आलेत। गिरिजा राऊत यांनी आपल्या सासरच्या मंडळींवर आणि काही कथित भोंदूबाबांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या प्रकरणात आज महत्त्वाची न्यायालयीन घडामोड झाली आहे। या प्रकरणातील आरोपी कथित भोंदूबाबा फिरोज शेख याला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 14 जुलैपर्यंत 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। गिरिजा राऊत यांचे आरोप, माजी खासदार विनायक राऊत यांचा त्यावरील इन्कार आणि न्यायालयातील आजची सुनावणी पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। गिरिजा राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा, पत्नी आणि काही कथित भोंदूबाबांविरोधात गंभीर आरोप केलेले आहेत। तक्रारीनुसार आपल्यावर अंधश्रद्धेशी संबंधित कथित अघोरी कृत्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून या प्रकरणामध्ये कथित भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे। विनायक राऊत आणि श्यामल राऊत यांना व्यवस्थितरित्या पूर्ण कल्पना होती की त्यांचा मुलगा हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी असक्षम आहे आणि ती गोष्ट लपवण्यासाठी जेव्हा मी त्या गोष्टीवर प्रतिकार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी एक क्षुल्लकशा घाबरण्याच्या घटनेला या सगळ्या अघोरी इलाजांचं वळण देऊन अक्षरशः 2018 पासून 22 सालपर्यंत मला या सगळ्यात गुंतवून माझं पूर्ण आयुष्याची त्यांनी वाट लावलेली आहे। की ह्या बाबांचं सांगणं असायचं की ह्या दोघांमध्ये शारीरिक संबंध येता कामाने जोपर्यंत हे विधी चालू आहेत। हे असं सांगितल्यानंतर जवळजवळ 2018 नंतर आम्हाला ही शंका कायम मनात बसली की यामध्ये काहीतरी यांना माहीत आहे की आपला मुलगा असक्षम आहे आणि हे सर्व हिच्यावर लादण्यासाठी यांचे हे प्रकार सुरू आहेत। आणि म्हणून मग आम्ही नंतर 2023ला तिला आमच्या घरी घेऊन आलो। दरम्यान गिरिजा राऊत यांनी केलेले सर्व आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी स्पष्टपणे फेटाळून लावलेत। आपल्या विरोधातील आरोप पूर्णपणे निराधार असून सत्य न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचे आम्ही पूर्णपणे खंडन करतो। आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत। पण तिने जे नोटीस दिलेले त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे, एवढं स्पष्ट तिने तिच्या नोटीस तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे। मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत। त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच। न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे, नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे। आज आरोपी फिरोज शेख याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। तपासासाठी आरोपीची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं सांगत पोलिसांनी 6 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली। मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं फिरोज शेख याला 14 जुलैपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणात तपास यंत्रणा आता फिरोज शेखची चौकशी करून आरोपांमागील तथ्य, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करणार आहे। त्यामुळं या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याच्यामध्ये पूर्ण आर्ग्युमेंट झाल्यानंतर माननीय कोर्टाने आमची बाजू मान्य करून 2 दिवसाची पोलीस कस्टडी याला दिलेली आहे। पोलिसांनी सांगितलेलं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बाकीचे जे सर्व आरोपी आहेत, त्याच्यात विनायक राऊत जे तुम्ही सांगितलं ते पण आहेत आरोपी, तर हे सर्व बाकीचे आरोपी आहेत, हे अटक होणं बाकीचं आहे आणि ते वॉन्टेड आहेत असं सांगितलं पोलिसांनी। गिरिजा राऊत यांनी केलेले गंभीर आरोप, विनायक राऊत यांचा त्यावरील ठाम इन्कार आणि कथित भोंदूबाबा फिरोज शेखला मिळालेली पोलीस कोठडी, या घडामोडींमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आलंय। मात्र या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत आणि पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।